नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत लसूण विरहित जवसाची चटणी. तर या इथे जवस घेतलेले आहेत मी 1 कपभर आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि मंद गॅसवरती आपल्याला ते खमंग भाजून घ्यायचे आहेत. जवसाचे फायदे भरपूर आहेत. जवसामुळे हाडांना बळकटी येते. त्याचबरोबर केस वाढीसाठी त्वचा चमकदार होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. आपण बघू शकता जवस छान तडतडायला सुरुवात झाली आहे आणि ही सगळी प्रक्रिया आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे. जवस खमंग भाजल्यानंतर आपल्याला ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. तोपर्यंत त्याच कढईमध्ये आपल्याला हलकासा सुकवलेला कढीपत्ता परतून घ्यायचा आहे. पूर्णपणे सुकलेला असेल तरी चालेल, पण आपल्याला हा कढीपत्ता कडक करायचा आहे. आपण ह्या चटणीमध्ये लसूण वापरत नाही आहोत, तर त्यासाठी या इथे आपण कढीपत्त्याचा फ्लेवर देत आहोत. अजून आपण याच्यामध्ये एक गोष्ट घालणार आहोत ज्याने याची चव अजून छान वाढेल. तर बघू शकता कढीपत्ता चुरचुरीत झालेला आहे आणि तो पण मी जवसावरती घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 2 मोठे चमचे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे. तर आपल्याला हे सुरुवातीला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती भरडून घ्यायचं आहे. बघू शकता आपण भरडून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे अजूनही पूर्णपणे बारीक झालेलं नाही आहे. यामध्ये आता आपल्याला 1 मोठा चमचाभर तेल घालायचं आहे. तेल घालण्याचं कारण काय आहे की आपण चटणी बराच वेळ ठेवली म्हणजे बराच काळ 8 दिवस 10 दिवस ती जर स्टोअर करून ठेवली तर कोरडी होते आणि आपण ती खलबत्त्यात कुटत नाही आहोत, मिक्सरमध्ये काढत आहोत, तर ती कोरडीच राहणार. पूर्वीचे लोक खलबत्त्यात काढत होते, त्यामुळे चटणीला त्याचं तेल सुटत होतं. तर हे असं कोरडी चटणी होऊ नये म्हणून आपण यामध्ये तेल वापरत आहोत. पुन्हा एकदा फिरून घेऊयात आणि तयार आहे आपली पौष्टिक अशी लसूण विरहित जवसाची चटणी. नक्की करून पहा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.